की मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची आपण जी मागणी केली होती त्याला मुख्यमंत्री साहेबांनं रात्री मान्यता दिली। त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपल्या विखे पाटील साहेबांचं, लाडभाऊचं मनापासून आभार मानतो की ते आता स्वतंत्र मराठा समाजाला प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी मंत्रालय हक्काचं होतंय। त्याला बजेटही राहील, मागता येईल आणि मराठा समाजाच्या राज्यभरातल्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अडीअडचणी सांगण्यासाठी खूप मोठं एक उपलब्धी झाली। खूप मोठं आधार मराठा समाजाला त्या मंत्रालयाच्या निमित्तानं होणार आहे, कारण त्याचे कक्ष प्रत्येक कलेक्टर ऑफिसला राज्यभरात राहणार आहेत। मराठा समाजासाठी ही सोपी गोष्ट नाही आहे। 70 वर्षात मराठा समाजासाठी मंत्रालय झालं नव्हतं। ते मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालयाची मान्यता आपल्या सरकारच्या वतीनं देण्यात आली, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरंच मनापासून कौतुक करतो। पण हे कौतुक असंच राहावं, असाच मराठा समाज खुश राहावा, असेच आपण सरकारने कामं करावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे। पण अपेक्षेचा भंग होऊ नये हे लक्षात असू द्या, कारण आमची मूळ मागणी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि त्याचे व्हॅलिटी देणं, हे हैदराबाद गॅझेटियरचा GR निघाला, त्या GR प्रमाणे मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी म्हणून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत, ही आमची मूळ मागणी। त्याचे व्हॅलिटी पण मिळाव्यात, तीही आमची मूळ मागणी। याकडे सरकारनं लक्ष ठेवावं आणि सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं आणि हैदराबाद पुणे आणि औंध गॅझेटियरचा GR निघावा, ही सुद्धा आमची मूळ मागणी। नसता सरकार असं गाफील राहील एखाद्या वेळेस की आम्ही मराठा समाजाला या गोष्टीला मंजुऱ्या दिल्या, GR काढलेत म्हणून मराठा समाज खुश राहील, 100% खुश राहील। पण या सुद्धा मागण्यावरती लक्ष ठेवावं। 58 लाख नोंदी, हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर, तुम्ही गैरसमाजात राहू नका। मराठा समाज कायमस्वरूपी खुश ठेवायचा असेल आणि सरकारची पाठ थोपटून घ्यायची असेल तर या सुद्धा मागण्या आपण येत्या काळात पूर्ण मान्यता देऊन त्याला अंमलबजावणी करावी। आम्ही 100% तुमच्यावरती खुश राहू। मराठा समाज 100% तुमच्यावरती फुलं टाकणार। सगळ्या मागण्याची अंमलबजावणी द्यावी ही माझी सरकारला विनंती आहे। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि विशेष करून विखे पाटील साहेबांच्या, लाडभाऊच्या मनापासून आभार मानतो। म्हणजे ओबीसीचे सर्व निकष मराठा समाजानं पूर्ण केले का? किंवा ओबीसीच्या बाबतीमध्ये जो काही सामाजिक दुजाभाव किंवा सो अँड सो अनेक कारण आहेत शेकडो वर्षाच्या स्पॅन मध्ये, मग ते सगळे मराठा समाज फुलफिल करतात का? आणि ते तुम्ही मान्य केलंय का? म्हणजे काल ज्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ज्या योजना, त्याच मराठा समाजाला योजना असं म्हणणं म्हणजे शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे। काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडतोय। मराठा समाजाला योजना देताना सरकार सामाजिक मागासलेपणाचा निकष बाजूला ठेवत आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, ओबीसी, दलित आणि आदिवासींसाठी असलेल्या संस्थांना, महामंडळांना अपुरा निधी, मात्र मराठा समाजासाठी स्वतंत्र योजनांचा वर्षाव, हा कोणता सामाजिक न्याय आहे? दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न, जर शैक्षणिक मदतीचा निकष गरिबीचा असेल तर मग केरळ प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये शिक्षणासंदर्भात वेगळं धोरण शासन आणू शकतं ना, पण तशा पद्धतीचं काम शासन करत नाही। ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृह, महामंडळे, कौशल्य विकास योजनांना पुरेसा निधी नाही, पण नवीन योजनांना पैसा कुठून येतो? म्हणजे जे ओबीसीला दिलंय ते आम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देत आहोत। अरे पण काय दिलंय, काय दिलंय त्याची एक श्वेतपत्रिका एकदा शासनाने जाहीर करावी। मुळात टोटल बजेट पैकी 7 ते 8 लाख करोड पैकी 0.6% बजेट या महाराष्ट्रातल्या 50%हून जास्त असणाऱ्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी, शिक्षणासाठी, शिष्यवृत्त्यांसाठी दिलं गेलंय। उन्ह पुरं 1% सुद्धा नाही, मग ते मराठा समाजाला द्यायचं आहे का? म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत। अजून एक 2-3 प्रश्न मी तुमच्या समोर उपस्थित करेन की महाराष्ट्र शासनानं घटनेनं मागास घटकांना प्राधान्य दिलं, मग राजकीय प्रभावशाली गटांना नव्हे, म्हणजे मागासवर्गीय घटकांना त्यांच्या उत्थानासाठी, त्यांना नागरिक म्हणून पुढे येण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून काही योजना, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ज्या संविधानानं स्वीकारलं, राजकीय दृष्ट्या प्रभावशाली घटकांना नाही, जो प्रभाव दाखवतो, जो मोर्चा काढतो, जो मानगुटीवर बसतो, जो निवडणुकीत प्रभाव दाखवतो, म्हणून त्यांच्या राजकीय ताकदीला घाबरून आजपर्यंत संविधानानं अशा योजना अडॉप्ट केलेल्या नाहीत।